हाय सगळ्यांना. तर कशी आपली यूट्यूब फॅमिली. तर बघा मित्रांनो, गावाकडून येऊन 2 दिवस झाले आणि मी काय 2 दिवस झालं व्हिडिओ शूट केला नाही, कारण घरात इतका जी राडा होता की नाही, ते राडा बघूनच माझं डोकं फिरलं. कारण माहीच्या पप्पांनी 2 दिवसच मी बाहेर गेली तर इतका राडा केला. जर महिनाभरच गेली असते तर काय केलं असतं बघा. आणि जशी गावाला गेली तसं सारखा फोन आहे, कधी येणार आहे, कधी येणार आहे. म्हणलं नसती गेली तर बरं झालं असतं म्हणलं. आणि आली तर असा घरात राडा. बरं जाऊ द्या. आणि आता बघा दुपारच्या 3 वाजल्या त्या आणि आमच्या इथे की नाही ऊनच आहे सगळीकडं, कुठंसुद्धा सावली नाही. आत्ता इथे एक छोटं झाड आहे, त्या झाडाखाली बसली बघा मी. इथं जरा सावली पडती म्हणलं इथंच बसावा आणि तुमच्याशी गप्पा माराव्या त्या. कारण मला बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ का येत नव्हता. त्याचं कारण काय तर मी तुम्हाला आत्ताच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठंही स्किप करू नका. तर बघा मित्रांनो, गेले 7-8 महिने आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नव्हता. तर काय नव्हता, तर मी रोज म्हणायची की आज व्हिडिओ बनवायचं आहे, उद्या व्हिडिओ बनवायचं आहे. आणि ज्यावेळेस मी बनवेल की नाही त्यावेळेस टाकायचा राहून जायचा. मग ती वेळ निघून गेल्यानंतर म्हणलं टाकण्यात काय उपयोग आहे, म्हणून ती तसंच राहिलं. आणि ज्यावेळेस पण मी व्हिडिओ बनवायची त्यावेळेस मी ह्यांना दाखवायची की हा व्हिडिओ कसा वाटतोय. मग ह्यांनी काय म्हणायचं, तू कुठला पण व्हिडिओ जरी काढला तरी तुला काही मोबाईल धरता येत नाही, तुला व्हिडिओ काढता येत नाही, तू अशी करती, तू तशी धरती. मग हे सारखं मला सारखं बोलायचं, पण एकांतात पण नाही, सगळ्यांसमोर मला बोलायचं. त्यामुळं मला का नाही व्हिडिओ काढायला नको नको झालं. म्हणून मग त्यातच ते महिना 2 महिने असंच निघून गेले. आणि नंतर मग काढायची इच्छा ज्यावेळेस मला व्हायची की नाही, की मग त्यावेळेस मला ह्यांनी बोललेलं शब्द आठवायचं. तरी पण म्हणलं जाऊ देत, म्हणलं आपण परत एकदा प्रयत्न करूया, कारण ते आपल्या चांगल्यासाठी सांगतात. पुढं काहीतरी आपण शिकावं असं असं यांचं म्हणणं आहे. मग हे मला रोज टोमणे. आज सकाळी पण जाताना आत्ता मी कुठं व्हिडिओ शूट करायला घेतल्यात, गेले 2-3 दिवस झालं. तर मला लगेच म्हणते, तू अशी जरा मागच राहणार आहे, तू कधीच पुढे जाणार नाही. हे असंच मला सारखं बोलतात. म्हणजे ह्यांना वाटतं की मी ह्यांना साथच देत नाही कुठल्या गोष्टीत, असं ह्यांचं म्हणणं आहे. आणि मग मी म्हणले की आता मी तुम्हाला माझ्या माझ्या पायावर उभा राहून दाखवणार आहे. मग तुम्ही सारखेच मला असे टोमणे मार. बरं एकांतात पण नाही, सगळ्यांसमोर मला म्हणतात हिला मोबाईल धरता येत नाही, हिला काहीच येत नाही, आत्ता जी काय आहे ती माझ्यामुळंच आहे, असं हे सारखं बोलतात. मग आता म्हणलं तुमचा हाच गैरसमज मी तुम्हाला दूर करणार आहे म्हणलं. पण त्याच्या आधी मला यूट्यूब फॅमिलीला सांगावं लागेल की आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ का येत नव्हता. पण हाही प्रश्न मिटला. आणि जसं नवीन वर्ष लागणार होतं त्यावेळेस ना मी व्हिडिओ शूट करणार होते, छान छान व्हिडिओ टाकणार होते. जरा कॉमेडीचे, जरा सासूसुनेचे असे मी व्हिडिओ टाकणार होते. पण तेवढ्यातच काय झालं की इतकी मोठी भांडणं झाली आमच्या दोघांमध्ये. आणि त्या भांडणातच माझा जो विवोचा मोबाईल होता त्याचे 2 तुकडे झाले. मग आता तुम्हीच सांगा, जर तो मोबाईलच नाही तर मग मी व्हिडिओ शूट कशावर करणार आहे. आणि ह्यांचा मोबाईल होता, पण ह्यांनी सकाळी जायची 7ला ते संध्याकाळी 7-8 वाजताची यायची. मग तेवढ्यात मला व्हिडिओ शूट करताच येत नव्हते आणि टाकायला जरी आले त्यावेळेस पण व्हिडिओ बनवायचे म्हणले तर त्या मोबाईलमध्ये चार्जिंग कधीच नसायचं. मग असेच रोज काढीन असेच दिवस गेले. मग हे आणि माझा मोबाईल पण मीच फोडला आहे. त्याचं कारण पण मीच आहे. आणि हे पण घाबरत होते, कारण माझ्या हातात जर ती वस्तू पडली तर मी त्यांच्या पण मोबाईल फोडते काय की अशी त्यांना भीती होती. त्यामुळे हे मोबाईल मी ज्यावेळेस पण मोबाईल घेऊ द्या ह्यांच्या हातात, हे माझ्या पुढंच उभा राहायचे, रील्स शूट करायचे आणि त्यांच्या पुढंच टाकायची ती रील्स. आणि मग लगेच ते मोबाईल घ्यायची, कारण माझा मोबाईल मी माझ्या हातानेच फोडला आहे. 2 तुकडे मी स्वतःच केलेत. आमच्या दोघांची थोडीसा वाद झाला होता आणि माझ्या आयुष्यात खूप काही घडले. तर मी तुम्हाला हळूहळू सांगीनच. आता आपले कंटिन्यू ब्लॉग येणारच आहेत. आणि 3-4 महिने नव्हता माझ्याकडे मोबाईल. मग आत्ता कुठं ह्यांनी मला घेतला आहे. आत्ता गेल्या 26 तारखेला, म्हणजे मी गावाकडे जायची होती ना, त्याच्या आधी मला हा 2-3 दिवस झाले मोबाईल घेतला होता. आता पण हप्त्यावरच घेतला आहे. आणि माझं असंच होतं, ज्यावेळेस पण आमच्या दोघात भांडणं होतील काय त्यावेळेस मी वस्तूंवरच राग काढते. आणि ती पण
असे छोट्या मोठ्या नाही तर मोठ्या वस्तूंवरच माझा राग निघतो. माझ्याकडून त्यांच्या खूप मोठ्या मोठ्या वस्तू अशा खराब केल्यात, त्यामुळे हे जरा घाबरतात मला अशा वस्तू द्यायला. ह्यांचा मी हेडफोन फोडला, चार्जर फोडला आणि आपलं जे रील्स बनवायचं स्टँड होतं ना, ते सुद्धा माझ्याकडून मोडलं आहे. मग अशा बऱ्याच वस्तू आहेत, काचेची म्हणा, अशी म्हणा, तशी म्हणा. मला राग आला की नाही, तो सगळा राग माझा वस्तूंवर निघतो. मग हे मला त्यामुळंच मोबाईल लवकर घेत नव्हतं. मला म्हटले तुला पण जाणीव होऊ दे जरा, वस्तू नसल्यावर कसं होतं आपल्याला. म्हणून ह्यांनी मला लवकर मोबाईलच घेतला नाही नंतरनं. आणि आत्ता घेतला आहे बघा, आता हप्त्यावरच घेतला आहे, अजून हप्ता गेला नाही मोबाईलचा. पण म्हणलं आता इथून मी कंटिन्यू ब्लॉग टाकते म्हणलं ह्यांना. पण टाकायचं जरी म्हणलं तर मग हे असे बोलतात बघा मला की तुझ्याकडनं कधीच काय होणार नाही. आणि आत्ता पण आणि मला अशी पण एक कमेंट आली होती की ह्यांनी सुधारलेत का, तर ह्यांचं सुधारणं तुम्हाला मी कळेलच, तुम्हाला आपल्या रेग्युलर ब्लॉगमध्ये तुम्हाला टाकतेच आहे मी, की तुम्हाला कळेल की हे कसं करतात, कसं राहतात, हे पण तुम्हाला नक्कीच सांगेन मी. पण आत्ताच्या ब्लॉगमध्ये मी एवढंच सांगेन, मला आता तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. प्लीज मला सपोर्ट करा. आणि मी तुम्हाला अजून माझ्या आयुष्यात काय काय घडलं हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते. तोपर्यंत बाय.